भारतीय संविधानातील सर्वात भव्य, अत्यंत महत्त्वाची आणि तितकीच ताकदवान अशी ही एक व्यवस्था आहे. आजच्या या विशेष विश्लेषणामध्ये आपण देशाच्या सर्वोच्च सत्तेची भव्यता आणि त्यामागील खरा अर्थ उलगडणार आहोत. पण या सर्वोच्च पदाच्या अफाट अधिकारांबद्दल बोलण्यापूर्वी एका खूपच रंजक प्रश्नाने सुरुवात करूया. विचार करा, भारताच्या सत्तेचं हे सर्वोच्च सिंहासन अचानक रिक्त झालं तर काय होईल? संविधानाने या परिस्थितीला कसं हाताळलं आहे हे पाहणं खऱ्या अर्थाने एखाद्या थ्रिलरपेक्षा कमी नाही. या पदावर पोहोचण्याचा प्रवास सोपा नाही बरं का. त्यासाठी अत्यंत कठोर असे घटनात्मक नियम पाळावे लागतात. कलम 60 नुसार पदावर विराजमान होण्यापूर्वी संविधानाचे रक्षण करण्याची अत्यंत महत्त्वाची शपथ घ्यावी लागते. ही शपथ खुद्द भारताचे सरन्यायाधीश देतात आणि विशेष म्हणजे प्रभारी राष्ट्रपती म्हणून काम पाहणाऱ्या किंवा अचानक ती जबाबदारी आलेल्या कोणत्याही व्यक्तीलाही अगदी हीच शपथ घ्यावी लागते. पण एक क्षण विचार करा, जर हा रक्षकच अपयशी ठरला तर काय? या सर्वोच्च पदावरील व्यक्तीला हटवण्याचा कोणताही सोपा मार्ग नाही. संविधानाने यासाठी फक्त एकच कारण दिलंय, ते म्हणजे राज्यघटनेचा भंग. आणि गंमत म्हणजे या राज्यघटनेचा भंग या शब्दाची घटनेत कुठेही स्पष्ट व्याख्या दिलेली नाही. मग अशावेळी कलम 61 मध्ये एका अत्यंत नाट्यमय न्यायालयीन प्रक्रियेचा उल्लेख येतो. याची सुरुवात संसदेच्या कोणत्याही एका सभागृहातील 1/4 सदस्यांच्या स्वाक्षरीने 14 दिवसांची पूर्वसूचना देऊन होते. त्यानंतर त्याच सभागृहात 2/3 बहुमताने ठराव मंजूर व्हावा लागतो आणि मग दुसरा सभागृह या आरोपांची अत्यंत सखोल चौकशी करतं. ही संपूर्ण प्रक्रिया एका अर्धन्यायिक प्रक्रियेचं उत्तम उदाहरण आहे. इथे राष्ट्रपतींना स्वतःची बाजू मांडण्याचा पूर्ण अधिकार असतो आणि यात संसदेचे नामनिर्देशित सदस्यही मतदान करू शकतात. आणि खरोखरच अभिमानाची गोष्ट म्हणजे भारताच्या आजवरच्या इतिहासात एकाही राष्ट्रपतीवर महाभियोग लावण्याची वेळ आलेली नाही. आता मुख्य प्रश्नाकडे वळूया. जर काही कारणास्तव हे सिंहासन अचानक रिक्त झालंच तर अशावेळी देशाचा कारभार कोण चालवणार? हे पद रिक्त होण्याची अनेक कारणं असू शकतात, जसे की 5 वर्षांचा कार्यकाळ संपणं, उपराष्ट्रपतींकडे राजीनामा सोपवणं, मगाशी पाहिल्याप्रमाणे महाभियोग किंवा अचानक मृत्यू. भारताच्या इतिहासात डॉक्टर झाकीर हुसेन आणि फखरुद्दीन अली अहमद यांच्या निधनामुळे अशी दुर्दैवी परिस्थिती खरोखरच ओढवली होती. मग अशावेळी कोण पदभार स्वीकारतं? इथे एक अत्यंत महत्त्वाची आणि बारकाईने समजून घेण्यासारखी गोष्ट आहे. मृत्यू किंवा राजीनाम्यासारख्या अचानक आलेल्या संकटात आपले उपराष्ट्रपती तातडीने सूत्रे हाती घेतात आणि प्रभारी राष्ट्रपती म्हणून काम पाहतात. पण समजा 5 वर्षांचा कार्यकाळ संपलाय आणि नव्या निवडणुकांना काही कारणाने उशीर होतोय, तर अशावेळी मात्र उपराष्ट्रपती ती जागा घेत नाहीत. विद्यमान राष्ट्रपतीच नवीन राष्ट्रपती येईपर्यंत त्या पदावर कायम राहतात. आता आपण एका खऱ्याखुऱ्या ऐतिहासिक घटनेकडे जाऊया, ज्याने या नियमांची प्रत्यक्ष अग्निपरीक्षाच घेतली. साल होतं 1969. तत्कालीन राष्ट्रपती झाकीर हुसेन यांचं अचानक निधन झालं. नियमानुसार उपराष्ट्रपती व्ही गिरी यांनी पदभार स्वीकारला. पण कथेत खरा ट्विस्ट तेव्हा आला जेव्हा स्वतः व्ही गिरी यांनी राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवण्यासाठी राजीनामा दिला. आता काय करायचं? अशा या आणीबाणीच्या वेळी भारताचे तत्कालीन सरन्यायाधीश हिदायतुल्लाह यांना 24 जुलै ते 24 ऑगस्टपर्यंत या सर्वोच्च पदाची सूत्रे हाती घ्यावी लागली. हा संपूर्ण ऐतिहासिक घटनाक्रम हे अगदी ठळकपणे दाखवून देतो की संविधानाने किती अचूक विचार केलाय. देशाचे सर्वोच्च पद एका सेकंदासाठीही रिक्त राहणार नाही याची घेतलेली ही काळजी खरोखरच थक्क करणारी आहे. आता या आसनाची सुरक्षितता आणि महत्त्व समजून घेतल्यानंतर प्रत्यक्ष त्या पदावरील व्यक्तीकडे असलेल्या अपार आणि शक्तिशाली अधिकारांची माहिती घेऊया. तुम्हाला हे जाणून नक्कीच आश्चर्य वाटेल की तब्बल 7 वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये एवढे व्यापक अधिकार असूनही डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताच्या इतिहासातील एकमेव असे व्यक्ती आहेत ज्यांनी 2 वेळा हे पद भूषवले आहे. कार्यकारी अधिकारांचा विचार केला तर ते खरोखरच अफाट आहेत. देशाचे पंतप्रधान, मंत्रिमंडळ, राज्यांचे राज्यपाल, देशाचे महान न्यायवादी आणि अगदी केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच UPSC आणि वित्त आयोगासारख्या महत्त्वाच्या संस्थांच्या अध्यक्षांची नियुक्ती करण्याचा मोठा अधिकार याच पदाकडे असतो. आणि हो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, भारत सरकारची प्रत्येक कार्यकारी कृती अधिकृतपणे राष्ट्रपतींच्याच नावाने चालते. प्रशासनाविषयी आणि कायद्याच्या ठरावांविषयी ते पंतप्रधानांकडून कधीही माहिती मागवू शकतात. केवळ कार्यकारी अधिकारच नाही तर देशाच्या कायदे निर्मिती प्रक्रियेची मुख्य चावीही याच पदाकडे आहे. कायदेमंडळावर या पदाची पकड अत्यंत मजबूत असते.
संसदेचं अधिवेशन बोलावणं किंवा ते संपवणं, थेट लोकसभा विसर्जित करणं, गरज पडल्यास दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक बोलावणं आणि निवडणुकांनंतरच्या पहिल्या संसदेला संबोधित करणं हे सर्व सर्वोच्च अधिकार राष्ट्रपतींकडेच असतात. त्याचप्रमाणे कला, साहित्य, विज्ञान आणि समाजसेवा या क्षेत्रांतील विशेष ज्ञान असलेल्या 12 दिग्गजांची थेट राज्यसभेवर नियुक्ती करण्याचा अधिकार या पदाला आहे. पूर्वी लोकसभेवर 2 अँग्लो इंडियन सदस्यांची नियुक्ती करण्याचाही अधिकार होता, पण लक्षात असू द्या 2020मधील 104व्या घटनादुरुस्तीने तो आता संपुष्टात आला आहे. आता संसदेने मंजूर केलेल्या विधेयकाचं काय होतं? इथे राष्ट्रपतींकडे नकाराधिकाराची एक अत्यंत रंजक अशी 3 टप्प्यांची ताकद असते. ते संमती देऊ शकतात, संमती राखून ठेवू शकतात किंवा पुनर्विचारासाठी विधेयक परत पाठवू शकतात. पण इथे कॅच आहे. जर संसदेने तेच विधेयक दुसऱ्यांदा पाठवलं तर मात्र राष्ट्रपतींना त्याला संमती देणं बंधनकारक असतं. या व्यतिरिक्त राज्यांच्या बाबतीतही त्यांचे अधिकार मोठे आहेत. राज्यपालांनी राज्याचं एखादं विधेयक राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवलं आणि राज्य विधिमंडळाने ते पुन्हा पाठवलं तरीही संमती देण्याचं कोणतंही बंधन राष्ट्रपतींवर नसतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा संसदेचं अधिवेशन चालू नसतं तेव्हा ते तातडीने आणि अत्यंत प्रभावी असे अध्यादेश काढू शकतात. अर्थात संसद सुरू झाल्यानंतर 6 आठवड्यात त्याला मान्यता मिळणं गरजेचं असतं. घटनात्मक नियमांचा आणि या ऐतिहासिक घडामोडींचा हा भव्य कॅनव्हास उलगडल्यानंतर या सर्वोच्च पदाच्या खऱ्या ताकदीची आपल्याला प्रकर्षाने जाणीव होते. हे सर्व पाहिल्यानंतर एक प्रश्न नक्कीच पडतो. हे सर्वोच्च पद केवळ एक औपचारिक नाममात्र मोहर आहे की आपल्या संविधानाचा आणि लोकशाहीचा खंबीर रक्षक? यावर नक्की विचार करा.